आपल्या पुनीत पावन कामतवाडी या नगरीमध्ये अचानक अकस्मात आला लाभ तुमच्या पदरी पडला माय बाप। परिसरात आपलं गाव आहे, काय गाव ते नांदेडच्या धावडे धावड। त्या धावड्याला माझा कार्यक्रम दिलेला होता, पण तो माणूस पुण्याला गेला, त्यालाही स्मरणात नाही। माझ्याकडे त्यांनी पंढरपूरला नंबर दिला, तोही माझ्याकडे नव्हता। त्या गावात आल्यानंतर काही लोक भेटले बिचारे। काही लोकांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी पडित आहे, तुम्हाला जे लागणार आहे ते काही इथं नाहीये, तुम्हाला खाया प्यायला सगळं भेटेल, पण जे तुम्ही म्हटलं बुवा नाही दुधाची ताण तर ताकावर ते भागवा म्हणे। बुवा जेमतेम 2-4 बाया 2-4 लोक राहतील बाबा। मग म्हटलं सांप्रदायिक गाव कोणतं आहे? म्हणे बुवा नांदेड आहे म्हणे। म्हटलं ठीक आहे, नांदेडला माझे 2-3 कार्यक्रम झालेले आहेत, मग पुढं कुठलं काय? म्हणे मग खर्दा आणि कामतवाडी बुवा। मग या गावात आलो, आप्पाशी कॉन्टॅक्ट झाला, दादाशी कॉन्टॅक्ट झाला। बऱ्याच लोकांचा गोडगीर समज झाला की महाराज अचानक अकस्मात येत आहेत, घरोघर दारोदारी फिरतायत म्हणजे महाराज। परंतु लक्षात ठेवा तसं काही नसतं, दिसतं तसं। जीवनामध्ये काहीतरी बदल आणि परिवर्तनाची गरज आहे मायबाप। होऊन कोणाकडे कोणी येत नाही, लक्षात ठेवा। अरे जवळचा नातेवाईक असतो त्याला आपण फोन करतो तडमडीने, तरी तो सांगतो की माझं जेव्हा सवड असेल तेव्हा तुमच्याकडे येऊ। म्हणजे नातेवाईक आपल्याकडे यायला तयार नाही, महाराज होऊन येईल का? महाराज होऊन येत नाही, पण काही तुमच्या गावाचं पुण्य शिल्लक असेल, मोबाईलमध्ये बॅलन्स असतो तर कॉल होतो। जर तुमचा किती ॲपो कंपनीचा भारी मोबाईल असेल आणि त्याच्यात जर बॅलन्स नसेल तर त्या मोबाईलची किंमत काहीच नाही, झिरो आहे। तसं जीवनामध्ये पुण्य शिल्लक असणं गरजेचं आहे। तिळतिळ का असेना पुण्याचा संचय करा। अहो भागवंताच्या दारी येण्यासाठी लंडन आणि दुबईची लोक पायी चालली, त्यांचे हेलिकॉप्टर पुण्याला उतरवली, पुण्याहून आळंदी ते पंढरपूर पायी चालले ते शेळके नंबर दिंडी 3 मध्ये। विदेशातल्या लोकांची इच्छा झाली की आम्हाला महाराष्ट्राच्या संतांची देवाची वारी करायची, पण महाराष्ट्रातले लोक इतके अभागी आहेत की ते जाऊ शकत नाही। त्या जाणाऱ्याला सांगतात जय हरी आम नबी नमस्कार सांग्या। लक्षात ठेवा जीवनामध्ये केल्याने होत आहे रे, आधी केलं पाहिजे। कर्तव्याला महत्व आहे जीवनात, कर्तव्य महत्वाचे। कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है। मन चंगा कठोक में गंगा, मन भंगा गंगा मावी दंगा। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। आमचे डॉक्टर भाऊ यांनी बराच प्रयत्न केला, आपल्या गावातील गलीतली लोकांनी प्रयत्न केले, नवीन असल्यामुळे प्रयत्न केले, आणि एवढ्या लोकांचं खरंच भाग्य समजा। भाग्याशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही, एवढं लक्षात ठेवा। बघा कुंभार एकच राहतो, माती एकच राहते, मडकं एकच आहे, पण प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे। एक मडकं रोज काल्याच्या कीर्तनला जाते, एक मडकं दही अंडीला काल्याच्या कीर्तनला जातं, आणि एक मडकं थंड पाण्याला जातं, आणि एक मडकं रोज जातोय कुठं? राम बोलो। फुल बी एकच आहे, इकडे लक्ष द्या, फुल बी एकच आहे, पण फुलाचंही प्रारब्ध भिन्न आहे। एक फुल रोज जातोय कुठं? शिवरला, पशुपतीनाथ भगवान हर हर महादेव। बोल्या ना लाडक्या बहिणी, सध्या महादेवावर गर्दी कोणाची आहे? प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून महाराष्ट्रात आले त्या दिवसापासून महादेवावर गर्दीच गर्दी आहे, नाही तर महादेवावर रिकामे लोक दिसायची। आता उलट महादेवाला सोडून लोक बसतात, कारण की केव्हा कोणती बाई येऊन जाईल पूजेला, नाही तर महादेवावर एकचदा जायचे लोक, केव्हा घंट्या झाया तांब्या उचला तेच पाणी टाकत होते। आता इतकी गर्दी, फुल एकच आहे, पण एक फुल शिवरला जाते, एक फुल महाराजच्या गळ्यात येते, आणि एक फुल मेलेल्या प्रताला जाते। दगड बी एकच आहे, पण एका दगडाला लिहिलंय नारळ ते फोडा,
दुसऱ्या दगडावर लिहिलंय चप्पल पादत्राण बाहेर काढा. आणि तिसऱ्या दगडावर लिहिलंय मला हात लावू नका. दगड एकच. तुम्ही गाणगापूरला जर गेलात ना तर दत्ताचं दर्शन असं खिडकीतून पाहावं लागतं. आणि पंढरपूरला जर गेलात ना तर देवाचं दर्शन जवळून आहे. हात लावून देवाचं दर्शन येते. तर देवाच्या पायाला हात लावून खर्चट पाडून टाकलं लोकांनी, एवढं जवळून. दगड तर एकच आहे ना. मला खूप आनंद वाटला तुमच्या गावात. काही कसं ना बघा, लहान लहान लेकरं येऊन बसले हो. छटाक छटाक पुढे बडेल आणि 2-2 क्विंटलना घर झेपेल खायल्या लईल्या. काय उपयोग आहे त्याचं वजन वाढायचं. वजन वाढवण्यापेक्षा भजन करा माय बापा. जीवनामध्ये आपल्या हातून जेवढं सत्कर्म असेल तेवढं करा. या खोट्या गोष्टी आहेत हा. मना अंडोर पंढरपूर लई जाई आणि म्हणे का शिदा काढी उलटी फाशी लाई दी पण का शिदा काढा. म्हणून जेवढं आपल्या हातून होत असेल ना तेवढं करून घ्या. किती भाग्यवान घर असेल ते. महाराज स्वतः त्यांच्या घरी आले आणि सांगायचे की माझी भोजनाची व्यवस्था करा. हे खरंच भाग्य समजा घराचं. लक्षात ठेवा. नाही तर जेवण कोणाच्या, प्रत्येकाच्या घरी भोजन आहे, प्रत्येकाच्या घरी जेवण आहे. पण विशिष्ट असं येणं आणि विशिष्ट माणूस जेवण करून जाणं हे सुद्धा भाग्य आहे. म्हणून संतामुखी देता घास कोटी यज्ञ घडती त्यास. त्यांनी जेवण दिलं म्हणून मी त्यांची प्रशंसा करते किंवा लोकेशना करे असं नाही. पण कुछ पाणी के लिए कुछ खोना ही पडेगा. दाणे दाणे पिली काय बोले हे लक्षात ठेवा. अन्न आणि मान आणि धन या 3 गोष्टी प्रारब्धात असतात तर भेटतात. भारतामध्ये 150 कोटी जनता आहे आणि 150 कोटी मधून तुम्ही आपण एवढे बसलेले. ज्याला आवड आहे ना त्यालाच सवड आहे. आणि ज्याला सवड आहे पण आवड नाही तो बाहेर बसलाय. त्याचा स्पेशल वट्टा आहे, कुच्चर वट्टा. आणि त्याने का हरिपाडोस का येण्या लोस आणि त्या मिरच्या कुठत बसव. तुला काही माहित पड नका, तुला काही समज नका. रिकाम व्यर्थ चिंतन करण्यापेक्षा जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. भगवंताच्या दारातून आपल्याला जायचे माहिती. देवाची द्वारी कीर्तनाची वारी. विशेष तुमच्या गावाचं काही पुण्य असेल, काही भाग्य असेल म्हणून महाराज होऊन चालून आले. तर मला बी काही घोडगाव काही लांब नाही. चोपड्या तालुक्यात सावकड्याला गेलो असतो, लगेच घरी गेलो असतो मी. पण म्हटलं बा श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना आहे, महादेवाचा महिना आहे. जिकडे ती उपास तापात पोथ्या पुराण ग्रंथ वाचन जिकडे तिकडे चालू आहे. म्हणून धार्मिकता जगामध्ये आहे म्हणून त्यासाठी आलो माऊली. बुधवार होता आज, पांडुरंगाचा वार होता आणि म्हणून तुमच्या गावात आलो. डॉक्टर भाऊंनी जाहिरात केली. बहुस्कृत समाजाला चांगलं आहे, जेवढे तेवढे गर्दीमध्ये दर्दी राहतात. आले का? आले. सांगायचं भावार्थ तसं की जीवनामध्ये काहीतरी कर्तव्याला महत्व आहे. धृतराष्ट्राचं कर्तव्य चांगलं नव्हतं. 100 पोरांचा बाप होता पण एक बी पोरगा खांद्याला राहू दिला नाही देवाने. का? 5 गावं दे म्हणे पांडवांना, ती बी भेटणार नाहीत म्हणे. म्हणे सुईच्या अग्रभागावर जागा तेवढी बी नाही म्हणे. मग देवाने काय केलं? अधर्म करतोय म्हणे तू, ही राजनीती नाही म्हणे. पांडवांची बाजू धरली आणि 101 कौरव होते, सप्पा करून दिले. आले देवाजीच्या मना. काही काही तुम्ही चांगले तापी काठावर आहेत, जवळ आहेत, चांगले आहे. फक्त एवढे तुम्हाला वावरे गवाई पडेल आहेत. पण पुढे तुमले डबल ना गहू पीक जातील, डबल ना हरभरा पीक जातील. पहिलं घेते घे पण मागला मग राजा राशात तुम्ही. नाही तर काही काही गावांना काहीच नाही, ढगफुटी झाली. धुळे जिल्ह्यामध्ये अंचाळ गाव आहे, अंचाळ चिसकेला ढगफुटी झाली. 112 म्हशी वाहून गेल्या. अंचाळ चिसकेला धरण फुटलं त्या गावाला. वेलाण्यापर्यंत पाणी गेलं, अख्खी जमीन वाहून गेली काही लोकांची. काही नाही बिचारांना. तरी त्यांनी परवा कीर्तन ठेवलं होतं. वायग्यात तरी कीर्तन ठेव आणि आता रायग्यात तरी येल बॉल पायाडेत पुढे जाय म्हणे. डॉक्टर अप्पा केवढं वाईट आहे. भटा विक्रम पाटील म्हणून अंचाळ्याच्या व्यक्ती आहे, त्याच्या नाना म्हणून ड्रायव्हर आहे. त्याच्या पोराने माझं कीर्तन ठेवलं. डिकसाईचा पेटी मास्तर आणला, मुक्तीहून भजनी मंडळ आणली
त्याचं स्वतःचं नुकसान गेलंय, 12 एकर शेती वाहून गेली, तरी म्हणतो बाबा तुमचा पाऊल लागला, वाहणारच आहे. ते निसर्ग आहे, ती निसर्गाची आपत्ती आहे. पण संत आले घरात तोची दिवाळी सारे, मंदिर तोड मस्जिद तोड किसी का दिल मत तोड, किसी का दिल तोड दिया खास घर खुदा का फोड़ दिया. आत्मा वही परमात्मा आहे. नुसते कपडे घालून फिरू नका, मी महात्मा खडकुनी आत्मा तुले दे की बैस म्हणा आत्मा. महात्मा दोनों लोक झाली. जो समाज शिक्षणापासून वंचित होता, त्या समाजाला शिक्षणात घेतलं, क्रांती करवली. त्या समाजाचं त्या माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा. आणि दुसरा महात्मा जन्माला येण्याच्या बाकी. 10 आणि नोट 500 नोट कोणा फोटो आहे? याई ना, महात्मा गांधी. असा महात्मा येणारच नाही. चलनमध्ये फोटो आहे, चलनमध्ये नोटमध्ये. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाचा आत्मा भगवंताचा आत्मा आहे. मन कोणाचं दुखू नका. मन जोडावी पण मन तोडू नये. लगन जोडो पण मोडो नाही. एवढं लक्षात ठेवा. ही सुद्धा भक्ती आहे, ही सुद्धा परमार्थ आहे. याला जोडणं केला. डॉक्टर त्याच्यातला माणूस नाही, पण जाहिरात करून दिली, सपोर्ट दिला. कर्तव्याला महत्व आहे. त्यांनी माझं कीर्तनाचं नियोजन केलं म्हणून मी त्यांचं नाव घेतो असं बी नाही. कर्तव्याला महत्व आहे, करायला महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये काहीतरी बदल आणि परिवर्तन घडवा मायबापा. आलेल्या माणसाचं सांत्वन करा, मनोगत करा. कोणत्या रूपात कोण येईल याचं काही सांगता येणार नाही. नामदेव महाराजला कुत्र्यामध्ये देव दिसला, एकनाथ महाराजला गाढवात देव दिसला. पण आजच्या माणसाचं दुर्भाग्य समजा की त्याला माणसात देव पाहता येत नाही. माणसात जर देव दिसला असता तर बीडच्या सरपंच संतोष देशमुख याची निर्गुण हत्या केली गेली नसती. माणसात अजूनही देव नाही समजत. लोक निर्गुण हत्या करतायत, गोळीबार करतायत, मारली जात आहेत लोक. याला कारण माणसामध्ये देव अजून पाहत नाही. तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून संतांमध्ये संत जे उपदेश करतात, संत जे प्रबोधन करतात, ते तुम्ही आत्मीयतेने चिंतन केलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही परिवर्तन केलं पाहिजे. आणि जीवनामध्ये बदल आणि परिवर्तनाची गरज आहे. लक्षात ठेवा. कोणी कोणाकडे येत नाही मायबाप. मी एवढ्या तळमळीने तुम्हाला का बोलतोय, धन्यवाद देतो या लाडक्या बहिणींना. काही का सेना तुमच्या गावात महिला हरिपाठ करतायत, एवढं निश्चित एकदा टाळी वाजा. अखंड आहे. काही का सेना धन्यता दिली पाहिजे. नित्य नेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. त्यांनी फुल डेअरिंग केली की बाबा नाही कोणी तुमच्या मागे उभा तर आम्ही उभा राहतो. म्हणून धन्यवाद देतो मी लाडक्या बहिणींना की लाडका भावना कीर्तनले टाळी उभी आहे. महिला सक्षम आहे. बचत गट मध्ये कोणाला घेतलंय? महिला बचत गट निघाला आहे. पुरुषचा बचत गट कुठे ऐकण्यात आला का? मी एका बचत गटला विचारलं, जय योगेश्वर बचत गट घोडगाव. त्यांना विचारलं, म्हटलं मलाही मेंबर करून घ्या, मला 4 व्हीलर घ्यायची. त्या बाईने मला उत्तर दिलं, बचत गटच्या अध्यक्ष बाईने, म्हणजे बाबा तुम्ही कीर्तन करतात, हा बचत गट कोणाचा आहे? महिला बचत गट आहे, हा पुरुषांचा नाही. म्हणे पुरुषाला का घेत नाही? म्हणे पुरुषची अक्कल नाही. म्हणे आयडिया नाही. म्हणे त्याला बचत करायला तो टाकेल बॅलन्स उडायचेच म्हणे. महिला सक्षम आहे. महिला रोजंदारी करेल, मजुरी करेल आणि बचत गटचा हप्ता क्लिअर करेल. म्हणून त्यांना लाडकी दीदी म्हटलेला आहे. लखपती दीदी. 1 लाख रुपयेपर्यंत महिला कर्ज काढू शकतात. याला कारण काय? आणि माणूस कर्ज काढतो आणि कर्जमाफी यादीमा नाव टाकत. म्हणून जीवनात एवढं बदल आहे. महिला सक्षम आहेत. आता इथं बी संख्या कोणाची जास्त आणि या बाकीना बी काब बडेले. गलीमा शेवो, आपला चौकमा शेवो, महाराजले राग येऊ नये म्हणून ताबमा बडेले द्या. नाही ते यशना बी जीव पौ पौ कर्या ना. या पैणार नाही दाढे बडेल. सांगायचं भावार्थ असला की अजून विकायचा जीव खवखवच, अजून विकायचा जीव पिव पिवच. पण श्रावण महिना आहे. किती भाग्यवान लोक आहात की अचानक अकस्मात तुमच्या गावामध्ये महाराज येत आहेत आणि कीर्तन करून जात आहेत. याच्यासारखं सौभाग्य जगाच्या पाठीवर नाही मायबाप. एकदा टाळीवाजा करत, कारण की यायला मत आहे जीवनामध्ये, कर्तव्यालाही मत आहे. आणि म्हणून आपल्या हातून काहीतरी दान झालं पाहिजे, आपल्या हातून काहीतरी सत्कर्म झालं पाहिजे.
बोलू नको दादा, फक्त शांत बसा. हो भाऊ, बरे तर जीवनामध्ये आता आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये जपानची बाई येते. जपान कोठेहून? बांबर्डीन पुढे. जपानची बाई येते, ती आपल्या दिंडीमध्ये चालते, आपला हरिपाठ लिहिते जपानी भाषेत, आणि तो हरिपाठ त्यांना सांगते लक्षात ठेवा माय बापा. दादा इकडे बसा ना, जाऊ नका, बसा तरी तुम्ही जाऊ नका, इकडे लक्ष द्या ना. जे ऐकणारे लोक आहेत ते जातील, मग कोणाला सांगायचं? इथला का आहेत ना, बरं आहे. कारण की सावटा घरी राहतस ना, बरं वाटत. एकला घरले लोक दाबी मारतात. ऐकायलाही भाग्य लागतं, लक्षात ठेवा. मी बोललो कितीही करा, संगती काही येणार नाही, सगळं सोडून जाणारे माणूस. सत्यासारखं तप नाही, परमार्थासारखा लाभ नाही, सत्संगती सारखा मित्र नाही, कुसंगती सारखा शत्रू नाही. एक आईच्या कुशीमध्ये 2 मुलं जन्माला आली, एकानं सदाचारी जीवन जगला, तो बिभीषण भक्त ठरला. अरे भिल्ल कुळामध्ये जन्माला आली कोण? शबरी. शबरीचं बोर कोणी खाल्लं? डॉक्टर भाऊ रामाने. राम म्हणजे काही गरम पंचायत ना सरपंच होता का? राम बनायला, राम म्हणायला 14 वर्ष लागली. शांत बसा ना महाराज सांगतात. इकडे लक्ष द्या, चुप ऐका. वयस्कर महाराज इकडे लक्ष द्या. मी तळमळीने का सांगतोय की आपण आता जेमतेम उभे आहेत, आपले इथलं भजनी मंडळ आपण तयार केलेलं आहे, बिगर भोंगाण्या बांगा आहेत आपल्या. कारण की बाबा फुकटनी भजण्या इकत घ्या. वाजणार म्हणून मी आज आलीसू, गायणार म्हणून मी 2000 आलीसू, आणि भोंगावाला म्हणून मी 3000 आलीसू, बाबा म्हणून मी 10,000. वाटणार काही का असे नाही, आला विचारा. शब्दाला किंमत दिली, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तसे. काही मीच म्हणी वेळेला महत्व द्यावं माझ्या जीवनामध्ये. आपला विषय चालू होता की सत्यासारखं तप नाही, परमार्थासारखा लाभ नाही, संगती काहीच नाही, सगळं सोडून जाणार आहेत. रावणाची लंका कशाची होती? सोन्याची. पण टिकली का नाही? का टिकली नाही? रावणाकडे अहंकार होता, गर्व होता. गर्व गेला, तुका म्हणे देव झाला. रावणाचा परिवार भी किती होता? आपला सारखं होतं का? हम दो हमारे दो, हम बुड्ढा बुड्ढी को सूरत को भेज दो. रावणाचा परिवार 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका होत्या. आता जर राय जाता 2000 रुपये फुली चालली. कसाले गुलाब भाऊ येता? किती असेल तुमच्याकडे? प्रत्येकाकडे 15 क्विंटल सोनं होईल. ज्याच्याकडे 15 क्विंटल सोनं असेल त्याने नाही बी हरिपाठ केला, नाही बी नित्यनेम केला, नाही बी वारी केली तरी चालेल. अरे 15 क्विंटल कपाशा नाही तो यंदा. पुढे आया मागे बाया. कपाशी मग काय शेत आया, आणि मागे निंदाले बाया. काय आपल्याजवळ? रावणाची गोष्ट जाऊ द्या, पुराणातली वांगी पुराणात. पण तुमच्या आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना सांगतो. तुमच्या आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना सांगतो. कोणती? अजित दादा. किती होतं अजित दादाचं माहिती का तुम्हाला? 700 एकर जमीन, 14 कारखाना, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना, बारामती युनिट 4, पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना, नंदुरबार, बारामती युनिट 3, असे 14 कारखाने घेतलेले आहेत. 14 कारखान्यांचा मालक. 17 पदं होती, एक नाही. जलसंपदा मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, नागरी पुरवठा मंत्री, उपमुख्यमंत्री, सगळी मेन खाती अजितदादाकडे होती. नुसते बोलण्यात सुद्धा दादा होता. सभेमध्ये बोलून टाकलं. एकाने विचारलं, म्हणे अजितदादा तुम्ही जलसंपदा मंत्री आहेत, आमच्या धरणात पाणी नेतं. म्हणे धरणात पाणी नेतं, मी काय करू म्हणे. एवढी टेस्ट डेअरिंग बोलण्यामध्ये होती, तरी सुद्धा 0 मिनिटात जगाचा निरोप घ्यावा लागला. तुमचे किती कारखाने असतील? म्हणून कोणता दिवस कसा येईल याचा भरोसा नाही. म्हणून आपल्या हातून जेवढं होत असेल तेवढं करून घ्या माय बापो.
लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता आणि डुबने को अभिमान. जीवनामध्ये फक्त आदर्श जीवन जगा, बाकी सर्व खोटं आहे. हे वातावरण आहे. पण आपल्या गावात आपल्या घरी महाराज होऊन येतात हे आपलं गावाचं भाग्य समजा. महाराज काही असे रस्त्यावर नाही. कोणी कुणाकडे यायला तर आय नो टाइम. प्रत्येक माणूस बिझी आहे. प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती कामात आहे. कोणी रिकामा नाही. परंतु येणारा महत्वाचा आहे. आला तोच खरा. काही लोक नुसतं फोनवर शाबासकी देऊन टाकतात. हो 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 बरं आहे बरं आहे बरं आहे आज आहे बस. त्याला महत्व नाही. दारापर्यंत जो आला तो खरा आत्मीयतेत आहे. मोबाईल इज ओनली फॉर फॅसिलिटी. मोबाईल ही काळाच्या मानाने सुविधा आहे. परंतु जीवनात आत्मीयता महत्वाची आहे. जो आत्मीयतेने तळमळीने येतो तो खरा माणूस आहे. मी तुमच्याकडे होऊन आलो म्हणून मी सांगते असं नाही. होऊन यायलाही भाग्य लागतं. होऊन यायलाही पुण्य लागतं. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तिरतीर कसं पुण्याचा संचय करा मायबापाव. असेल पुण्याची गाठ तर दिसेल पुण्याची वाट. नाही तर अनेक लोक आता पावसामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा तडाखा पडला. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. गणत लोक वाहून मेली. पण जीवनामध्ये आपण बचाव कार्य केलं. बचाव राहिलो. आपण वाचलात. मग आमचे गुरुवारी सांगायचे वाचलात ना मग वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पावी बस. जीवनामध्ये एवढं पंढरी डोळ्यानं पावी. जीवनाला यावं पंढरपूर जावं. पंढरपूरच्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पंढरपूरचा देव महत्वाचा आहे म्हणून स्वयंभू पांडुरंग आला आहे. रुक्मिणी साहेब आई साहेब अलग आहेत आणि विठोबा अलग आहे. वैकुंठातून भगवंत तुमच्या दर्शनाला आला. नाही तर पांडुरंग कुठं होता माहिती का तुम्हाला? द्वारकेचा राहणं देवाच पांडवांच्या घरी होता. पंढरपूरच्या देवाचं दर्शन घ्या. पंढरपूरचं तीर्थ पवित्र आहे. चंद्रभागा. चंद्रभागा नाव का पडलं? चंद्राचा डाग धुतला गेला म्हणून चंद्रभागा नाव पडलं. इंद्रायणी नाव का पडलं? इंद्राची भग गेली म्हणून इंद्रायणी नाव पडलं. उगीच नाव नाही. नाही तर आपलं बी नाव आहे. नाव गंगाधर अंगणे दोय महिनाभर. काय कामाचा तो गंगाधर? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता तुकाराम तुकाराम नाम घेता. अशा त्यांच्या नावात पावर होती हो. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जडतील पापे. नामस्मरण हे साधन आहे माय बापा. साधू संत हे साधन आहे. तुम्ही आपल्याला एसटी जशी साधन आहे त्याच्याने प्रवास करतो आणि आपल्या बस स्टॉपला आपण येतो किंवा आपल्याच ठिकाणी येतो. शेती ही साधन आहे. तिला खेडूत आहेत. तिला नांगरटी करतात, वखरटी करतात, तिची टिसणी करतात, भांडणी करतात, निंदणी करतात, टुपणी करतात आणि ती शेती राखण करून ती तुम्हाला देते. शेती हे साधन आहे. म्हणजे साधन आहे ते साध्य करा. तसं परमार्थ नामस्मरण हे साधन आहे. त्याचं साध्य केलं पाहिजे मायबापा. आणि म्हणून म्हटले देवाची द्वारी उभा देवाची द्वारी अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही आपण आलेलो आहोत. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जरी उभा राहिलात, 1 सेकंद जरी उभा राहिलात तरी तुम्हाला 4 मुक्ती आहेत. मुक्ती 4 आहेत. सलोपता सलोपता सारुकता आणि सायुज्यता. घर बसलं मोक्ष आला तुम्हाला. घेता नाव नावाचे जातील विघ्ने तयाचे. घर बसलं योग. काही कुठे जायची गरज नाही पांडू बाबा. फक्त तुम्ही मला चोपड्याच्या स्टँडवर बोरं घेऊन विकायला आले होते आणि संध्याकाळी गाडी म्हणे मला चौकाला आलो शेतीवर जास्त म्हणे. तेवढा चेहरा लक्षात होता. मग तो कामतवाडी ना बाबा बोरी कस्त्यान गावले आपले जानशी गादीवर एवढंच लक्षात होतं. सांगायचं भावार्थ असा की देवाच्या द्वारामध्ये क्षण महत्वाचा आहे. क्षणाचंही महत्व अजून काही लोकांना कळालं नाही. क्षण म्हणजे काय? घड्याळीचा तो सेकंद काटा मोठा फिरतो त्याला एक क्षण म्हणतात. एका क्षणाचं महत्व विचारायचं असेल तर मॅन ऑफ द मॅच सचिन तेंडुलकरला विचारा. 2006ची गोष्ट आहे. आपल्याला विश्वकप मिळणार होता, वर्ल्ड कप मिळणार होता. तो आपल्याला भेटला नाही. तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि एका क्षणात विकेट पडली. तेव्हा त्या सचिन तेंडुलकरला कळालं की एका क्षणाचं महत्व काय. एका तासाचं महत्व विचारायचं असेल तर खटवंगरायला विचारा. 1 तास उरला हजारोचं आयुष्य होतं, करोडोचं, पण त्याला जमलं नाही एका तासात.
2 तासाचं महत्व विचारायचं असेल तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 2च तास दिले होते. त्यांना चेन्नईच्या दवाखान्यात घेऊन गेले. चेन्नईचं नाव आहे जुनं मद्रास. चेन्नई कुठे आलं? बाबुळगाव पुढे चेन्नई. आणि तिथं काय घेऊन गेले? हृदयाचा प्रॉब्लेम होता, लिव्हरचा. आपल्या भारतात 2च संशोधन आहेत. कोणते? एक एंजिओप्लास्टी आणि इथून असं केलं जातं, त्याला काय म्हणतात? बायपास. 2च संशोधन आहेत भारतात, कोणतंच नाही. यांना लिव्हर लागणार होतं. लिव्हर कुठं भेटतं? विदेशात. आणि विदेशात जाण्याची त्यांची परिस्थिती होती. त्यांचा मुलगा होता कोण? रितेश देशमुख, अमित देशमुख. दोघं मुलं गेले ते कुठं? विदेशात लिव्हर आणायला. भेटलं, पण डॉक्टर म्हणे चेकिंग केल्याशिवाय बसता येणार नाही. चेकअपला पाठवलं. 2 तास लागले. तेवढ्यात इकडे जीव गमावा लागला. आपलं कितीचे असेल? आपल्याला लिव्हर आहे ते 10 कोटी 65 लाखचं भेटलं होतं. हे किती कोटीचे असेल? पण आई फुकट नाही ना. जसा फुकट ना बवायले कोणी किंमत दिली ना का? उभारा मारा, दिगल्या मारा, तुम्ही बलालाय मारा. मन गाव होतं काही मी बलावते. आणि एकच ना तारीख गेल ना बवारा जातो तुमले पायाळता ना. फुकटनी वस्तूनी किंमत कळत नाही. माझी सासरवाडी साक्री तालुक्यात दुसानं म्हणून गाय तिथली. आणि माझं जळगाव जिल्ह्यात गाव आहे, केडीचं गाव, चोपडा तालुका, घाला कपडांचाला चोपडा. मग माझे सासरे आले दिवाळीच्या टायमाला. पोराने सांगितलं मन बाबा येईल म्हणे, दादा के भेटत नाही, वेपरले के लईयस म्हणे. पोरगाने मस्त गड आणला शेतातून, 20 किलो 22 किलोचा प्युअर. मग दल्लानी नेमन म्हणा, दल्ला म्हणे सटकेले म्हणे. आय का रे हो, फुकट ना केस येत म्हणून सटकेल म्हणे ना. फुकटाची वस्तूची किंमत करत नाही. फुकट वस्तू ही दिलेली. विकत जेव्हा घ्या, अरे डोळ्यामध्ये लेन्स टाकतो तो 20,000 देतो तरी दिसत नाही. आणि ज्याने फुकट लेन्स टाकले त्याने मागितलं का 1 रुपया? खरं सांगा. हा, देवाने केवढी कृपा केली हो तुमच्यावर. डोकंही बघा कसं गोल. हाय जरा असं देतं ते नांदेडचे जळगाव. 1 लाभट्टा एसटी मा एवढं शेतकरी गुच्चूप बटत. आता याला काय करावं? काही जाय दिवस नो एंट्री. महाराज आहे का? इकडे लक्ष द्या महाराज. इकडे लक्ष द्या आपल्या विषयाकडे. देवाने किंवा आपल्याला बघा कसं बनवलंय. डोळे कसे बरोबर. डोळ्यांना वरून काय दिल्या? या पापण्या का दिल्या? देवाने काळजी घेतली तुमची आपली. हा वारा वादळमध्ये सापडेल, याच्या डोळ्यामध्ये मातीकडे जातील म्हणून किती वारा वादळा का गोडाऊन बन तरी विचार करत. देवाने कान बी कसे बरोबर दिले. या कान जर नाही राहतात, अहो चष्मा कोठे लावतो साळवाले? कान दिना देवनी म्हणून चष्मा रे टांगता राहणार. किती उपकार आहेत त्याचे. बोटे बी कशी एकत्र येतात, कसे घास घेतात, कसे तुमचे बघा हात कसे बरोबर. या कोणत्या कंपनीना कुलापाला देव या जरा असा राव देतात. ते कसा जेवतात तुम्ही? लग्न येऊ द्या गोडवून मामा. बरंच आहे देवनी तुमले असा हात दिला. कधी विचार केला का तुम्ही देवाने दिलेलं पार्टाचा? अहो 1 हात मुडला तरी तुमचा व्यवस्थित बसत नाही, तो क्रॉस होऊन जातो. हे बघा माझ्या ऍक्सिडेंट हात मुडला, त्याशी होत नाही बोट म्हणून गाडी वापरत नाही. माझ्या घरी गाडी पावऱ्यात पण फटफटे घेत ते बॉस पण रावा नाहीत का? पण मी मुद्दाम गाडी वापरत नाही. गाडीचा शो दाखवू नये. वाऱ्या हातीचे आले माप. समाज गोळा करावा, त्यांना गोळा करून हेच प्रथा ठेवा तर परमार्थ टिकेल. 10,000 रुपये गाडीवाले घेतात. सर्वसामान्य माणसाला कीर्तन जड पडतंय. आता याला कारण आम्ही कारखाना बंद कराल कारण पुढारी, सप्ताह बंद पडाल कारण बावा. अशी प्रथा ना आनंद आहे. पण असाल कोण किंमत देत नाही. आई मला आज कडनं म्हणून मन करा पोऱ्यावी सांगा बाई सांगा वाका इथे ज्या ज्या कथाही फेटा बांधी नको.
सांगायचं भावार्थ तसं की जीवनामध्ये बघा लक्षात ठेवा किती भाग्य हो. जुन्या लोकांचा केवढा आदर्श आहे. पूर्वी संत गाडगे बाबा गावात यायचे, रस्ते जाळायचे, गटरी पाक करायचे, मग कीर्तन करायचे. स्वच्छता हा भगवान आहे. संत गाडगे बाबाची रीत हीच होती. गावोगावी कीर्तन करायचे, ते प्रबोधन करायचे, जनजागृती करायचे. ना आता गरज आहे संस्कृतीची, संस्काराची. बरं बघा, संस्कार आणि संस्कृती दिसत नाही आता. जे जुने लोक आहेत त्यांच्याकडे संस्कार आणि संस्कृती टिकली. जुन्या बायांच्या डोक्याला आज बी पदर आहे बघा. जुनं शिक्षणाला किंमत होती. पहिले 7वी शिकेल माणूस मास्तर बन जाय. आता यमका मुजा तरी बकरीचं कर्ज काढत फिराना. पहिले 7वी शिकेल माणूस मास्तर बने. आणि पूर्वी शिक्षणालाही दर्जा होता, मास्तरालाही किंमत होती. नुसता गल्लीत मास्तर आला तरी पोरगा दिसायचा नाही गलीमध्ये. आता शिक्षण मंत्र्यांनी शिक्षाच बंद करून दिली. नाही ते पहिले टेबलवर हात ठेवायला लावायचा मास्तर आणि मग वरून छडी मारायचा आणि मग तो सुविचार आठवायचा कोणता. छडी बसे चमाचम विद्या येई गमागम. आता छडी आहे का? शिक्षा माफ करून दिली. विद्यार्थ्याला शिक्षा देऊ नका. त्याला पेपर लिहिता येत नसेल तर सगळा मास्तर बडी पेपर लिहा, पण त्याला नापास करू काय सांग. तुमच्या टायमाला होती का बाबा खिचडी वगैरे? आता पहिली तर 10वी खिचडी. पहिलं वेळापत्रक कसं होतं? मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, नागरिक शास्त्र असे विषय राहायचे. एका गावाला माझ्या शाळेवर कीर्तन होतं. पाऊस पडत होता चिमटाण्याला आणि पेढा बांधला. मी सहज त्या वेळापत्रकाकडे पाहिलं. तिथं वेळापत्रक वाचलं मी. सोमवार वरण भात, मंगळवार घुगरी. हे काही वेळापत्रक आहे का? आज बरं होतं भाजी पोळी भेटली बुवा. नाही तर आमना नशीब पक्का आयटम आहेत. वरण भात तोंडलाल वांगा, वरण भात तोंडलाल वांगा. वांगा सरतत नाही, बवा मरतत नाही. डॉक्टर आप्पा आज बरं खातं घर भेटल होतं. खातं करत होते सोड म्हणून आता नाही. बहिणी लाडका बोले लाडू बी दिला. वा वा, तुम्ही नेमन घर निवार. सांगायचं भावार्थ तसं की जीवनामध्ये लक्षात ठेवा, आदर्श जीवन जगा हे मला म्हणायचं आहे. विनोदाचा भाग जगाला मला आनंद वाटला. तुमच्या गावाच्या मानाने तरी संख्या चांगली आणि तर माझ्या घोडगाजवळ 4 डिगा आहे. 4 डी बोलू नका, इकडे लक्ष दे. 7 चालल्या मी सण 1 चालली म्हणा. तू तर भट जाय ना भाऊ. कल्ली महिला मंडळाने शूटिंग हरिपाठवाला. एवढं भाग्य आहे बुवा. हरिपाठला व्हॉट्सअप मा कीर्तन जाईल ना आपलं. हरिपाठवाला 10 जण बोवा येतात तरी त्यांना असा बोंगा मग कीर्तन होता नाही. हरिपाठना हो, केवढं डॉक्टर आप्पा खरंच भाग्यवान आहेत तुम्ही. ग्रुपले जाईल ना. इकडे लक्ष द्या. आपला विषय होता गोडगावजवळ 4 डिगा आहे. तिथं माझं कीर्तन होतं भंडाऱ्याच्या निमित्त. भंडारा बी तो होता, महादेवचा भंडारा होता. मुरलीधर लोटूपाटी यांच्याकडे भंडारा बी तो होता. वरण भात पट्टी गंगा फडची भाजी शिरा. शिरा बी कोणता? साखरना नाही, गुळाचा. त्याच्यात चारोळी काय, बदाम काय, मनुका काय. शिरा बी इतका छान होता, दात लावणं काम नाही. उचल गोया बुन्नया. माझ्या 5व्या पंक्तीला नंबर लागला. ते बी वशिला लावणं पडणार. महाराज हे बटू द्या. तरी एक जण मन मागे होणार, महाराज तू उठ नका मी बटसू. फार वाईट परिस्थिती आहे. तुम्ही लग्नांमध्ये जाऊन बघा, डायनिंग टेबल असतात, खुर्च्या असतात. भुवनमध्ये कार्यालयामध्ये ते लग्न असलं, चोपड्याला सौभाग्य लॉन्समध्ये लग्न होतं आमचं गोडगाचं. बाईने मला फोन करून दिला म्हणे आपली गली म्हणा गावनं लग्नचे भाव बनणं गाणं शेतुमली जाणं पुढे आम्ही काही जावानी. मग मी सहज गेलो. तिथं डायनिंग टेबल खुर्च्या. मी खुर्चीवर बटन तसे मन मागे बांधलो वाला. महाराज तुम्ही उठणार का मी बटसो. खुर्ची दरी ती देणी मी बटत तशी खुर्ची आलाय. महाराज तुम्हाला मागे मी महाराज ध्यान ठेव जात. मी बटत तशी खुर्ची कंडाई दिली तो बटी घ्या. फार वाईट परिस्थिती. इतकी गर्दी आली त्या 4 डीला जेवायला. बरं म्हटलं भोजनाला एवढे ते रात्री भोजनाला जास्त येतील.
पण नेमकं उलट घडलं. जेवाले 60 आणि कीर्तन मग 8 बी कोणता होता? 4च येते की नाही, आणि 4च ऐकू नाही म्हणून त्या उठत नाही. म्हटलं एवढं काय कीर्तन प्रेमी काय उठतच नाही म्हणे बाबा, तेच दिकत नाही, त्याच्या कथा म्हणे. अशांचा काही येऊन फायदा नाही माय बाबा. म्हणून मला आनंद वाटला तुमच्या गावात काही का असेना. डॉक्टर आप्पा गल्या गल्या आपण चुला नेता देणार, पण चांगले एवढे का असेना मग बरे आहे, आनंद आहे. म्हणून देवाची द्वारी होबा क्षणवती नेने मुक्तीची आरी. आपला विषय चालू होता, जुन्या शिक्षकाला एवढी किंमत होती नाही तर माझ्या गावाला मराठवाड्याचा मास्तर आलेला आहे. मराठवाडा म्हणजे संभाजीनगर, वैजापूर तालुका, शिवर बंगल्याचा आहे. माझ्या गल्लीतच जातो, काही सुट्टी असली का माझ्या जवळ येऊन बसतो. मग त्या गुरुजीला पहिलीचा वर्ग दिलाय. आता पहिलीचा वर्ग म्हटला म्हणजे टिपी पोरं, आणि त्या गुरुजीला काय सवती, शाळेची मधली सुट्टी झाली, सगळे पोरं जेवणाला बसायचे. मग त्या सगळ्या पोरांना बसवायचं, त्यांच्या शिदोऱ्या उघडायच्या, प्रत्येक शिदोरीचा एक एक घास घ्यायचा, असा नीतिनियम चालला. एक दिवशी सगळे पोरांना बोलवलं, प्रत्येकाचे डबे उघडले, पण एका डब्यामध्ये पुरणपोळी होती. आता खानदेशातली पुरणपोळी प्रसिद्ध आहे म्हणून आपल्या खानदेशातल्या पुरणपोळ्या आळंदीला गेल्या होत्या. मग हा माणूस मराठवाड्याचा होता गुरुजी, तिकडे तेलोरे होतात, पुरणपोळ्या होत नाही. गुरुजीला वाटलं काय विशेष आयटम आहे बुवा. एक घास घेतला गुरुजीने, गोड लागला. दुसरा घास घेतला, अति गोड लागला. वरून तूप टाकलेलं होतं. गुरुजी म्हणे काय डबा भेटलाय बुवा. अर्धा डबा खाऊन गेला. पण गुरुजी म्हणे बुवा आता विचारलं पाहिजे ज्याचा डबा आहे त्याला, नाही तर पुरा जर खाऊन गेलो पोरगा बोंबलेल कोणाचा आहे काय. म्हणून गुरुजीने आरुडी दिली, ए पोरांनो बोला हा डबा कोणाचा आहे, काय गोड लागला, वा वा कोणाचा आहे बोला लवकर. तेवढ्यात एक पोरगा उठला, म्हणे गुरुजी हो बाळ्याना शे म्हणे. अरे बाळा हा तुझा डबा आहे? हो गुरुजी. काय गोड लागला? हो हो. गुरुजी मन डबा आवडी राही ना तुमले? म्हणे हो. मन डबा पटी घ्या तुमले? म्हणे हो. खाऊन घ्या म्हणे पूर्ण. म्हणे का रे, मी जर खाऊन गेलो आणि तुझ्या आईने जर विचारलं डबा कोणी खातला, सांगीस म्हणे मी मन मायले मन डबा कुत्रा खाई घ्या. गुरुजी पश्चाताप करत बसला. काही विद्यार्थी म्हणे आताचे. सहज गुरुजीने विचारलं का रे, मी डबा जर खाऊन गेलो, तुझ्या आईने जर विचारलं डबा कोणी खाल्ला, सांगीस म्हणे मी मन मायले मन डबा कुत्रा खाई घ्या. पूर्वीचा आदर्श कसा होता, पूर्वीचे विद्यार्थी कसे होते आणि आताच्या विद्यार्थ्यांमध्ये केवढी तफावत आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून देवाची द्वारी हुबा क्षण भरी. एका क्षणाचं महत्व विचारायचं असेल तर सचिन तेंडुलकरला विचारा. एका तासाचं महत्व विचारायचं असेल खटवंगरायला विचारा. 2 तासाचं महत्व विचारायचं असेल माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखला विचारा. एका वर्षाचं महत्व विचारायचं असेल 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. वर्षभर अभ्यास केला आणि पुन्हा रिवर्स झाला, एका वर्षासाठी पुन्हा रिपीटर. एका वर्षाचं महत्व विचारायचं असेल 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. जीवनामध्ये आदर्श जीवन जगा. काय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुम्ही आपण आलो. हरी हरी हरिमुखे म्हणा असं का म्हटलं गेलं. हरी शब्दात एवढी पावर आहे. हरी करे सो खरी. हरी हरण करतो त्याचं नाव हरी.
जीवनामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाचं नाव जर तुम्ही मुखात घेतलं तर तुमची पुण्याची गणना करून करणार नाही. एवढं पुण्य त्याच्यामध्ये, एवढं नित्यनेमात पुण्य आहे. आणि जो हरिपाठ करतो म्हटलंय हरिपाठ कीर्ती आणि पवित्रची होय. जो हरिपाठ करतो, हरिपाठ मुखाने म्हणतो, त्याचा देह पवित्र होतो. एवढ्या हरिपाठात पावर आहे. ज्ञान अधिक ईश्वर, ईश्वराविषयी संपूर्ण ज्ञान ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे. जगामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ग्रंथ, पंथ आणि संत. है संत जगत में खड़े तब रही दुनिया खड़ी, उनके कृपा सब नीचे न पड़ी. कितना पाप भरा जग में अंदाज के बाहर चला, पर संतों का पुण्य अभी तक जगना ठळा. आपली महाराष्ट्राची भूमी संतांची खाण आहे आणि भारताची भूमी ऋषीमुनींची आहे. म्हणून भारत आणि आपलं महाराष्ट्र सुखी आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन बघा तुम्ही किती हिंसाचार चालू आहे. इतर देशांमध्ये अजून बी अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे, अजून बी इराण इराकमध्ये युद्ध चालू आहे, अजून बी त्या लोकांना स्वास्थ्य नाही आहे. आणि आपल्या लोकांना स्वास्थ्य का बरं? आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. आपण एकमेकांना सहकार्याची भावना ठेवतो. आता मी सहज जरी आलो तरी 2-3 लोकांनी दाते बनले. त्यांनी सांगितलं महाराज काही का क्षण आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो, तुमचा कार्यक्रम आम्ही करून घेतो. म्हणजे दाते लोक आहेतच, एवढं लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्र राज्य सुखी. इतर राज्यांमध्ये जाऊन बघा तुम्ही. आणि म्हणून जीवनात हा मोठा एक आदर्श आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दिल्याने कमी पडत नाही, एवढं लक्षात ठेवा. पाहतोय आपण जगामध्ये घडामोडी काय होत आहेत. रतन टाटा केवढा श्रीमंत होता माहिती का तुम्हाला? जमशेम टाटा म्हणायचे त्याला. विदेशात कंपन्या होत्या रतन टाटाच्या. अशोक लेलंड टाटा, टाटा मेमोरियल होतं. तुम्ही सुद्धा मीठ खातात ते कोणतं? टाटा. एवढा जग प्रसिद्ध टाटा, तरी त्याला जगाच्या कंपन्या सगळ्या सोडाव्या लागल्या, निरोप घ्यावा लागला. तुमच्या कंपन्या आहेत का? नाही. आदित्य टाटा म्हणून व्यक्ती, त्याला स्वाधीन केल्या सगळ्या कंपन्या. विदेशात ज्याच्या कंपन्या होत्या, एवढा श्रीमंत माणूस, तरी 0 मिनिटात देवाचं घरचं बोलवून आलं तर जावं लागलं. मायबापा काय येणारे संगाती इथं जाणारे. म्हणून म्हटलंय पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा, मरने के बाद तुझे लेके जाऊ कैसा. वरे बँक आहेत का? ATM आहे का? खानदेशी म्हणे उनी गुचकी. काय आपल्या जवळ? एवढ्या लोकांना सोडून जावं लागलं, आपण कुठं लटकतोय? काही लोक इतके चिक्कू राहतात. खास कंपनीचे डायरेक्टर चमडी जाय. पण एक इतका चिक्कू होता, नारळ घ्यायला गेला. म्हणे का नारळ कितीला? म्हणे 40 रुपयाला. म्हणे इथून अंबनेर काही लांब नाही, तिथं 30 रुपयाला आहे. गेला अंबनेरला निघून. म्हणे का नारळ कितीला? म्हणे 30ला. म्हणे अंबनेर पासून धुळं काही लांब नाही, तिथं 20 रुपयाला नारळ आहे. म्हणे गेला धुळ्याला निघून. म्हणे का नारळ कितीला? म्हणे 20ला. म्हणे धुळ्यापासून नाशिक काही लांब नाही, तिथं बसतायत ते पाहिजे. गेला नाशिकला. का नारळ कितीला? म्हणे 20ला. म्हणे नाशिक मुंबई काही लांब नाही, तिथं 10 रुपयाला नारळ आहे. गेला मुंबईला निघून. म्हणे का नारळ कितीला? म्हणे 10ला. म्हणे मुंबई पासून कोकण काही लांब नाही, कोकण किनार कोकण पट्टी, नारळ आहेत तिथं, फुकटात नारळ आहे. गेला कोकणात निघून. नारळ 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 पाहता 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 आनंदाच्या भरात एका झाडावर चढून गेला आणि नारळ बी तोडून घेतलं. मग सर्व गुण संपन्न कोणीच नाही. आता या भाऊला वाचता येतंय पण म्हणता येत नाही, यांना पेटी वाचता येते पण बोलता येत नाही, मला सगळं करता येतं पण माझ्यावर साहित्य नाही. कुठं ना कुठे एक गुण कमी राहतोच. तसं याच्यामध्ये एक गुण कमी होता. कोणता? येले चढता ये. उतराची पंचायत. चिंता करत होता. हातामध्ये नारळ तोडलं गेलं. काय करावं बरं? नारळचं झाड काही लहान नाही. कुदायचं म्हटलं म्हणजे उभी पुण्य ती. काय करावं? चिंता करत तेवढ्यात एक माणूस उठवर दिसला. म्हणे दादा इकडे या जवळ आणि तुम्हाला उडबीला या. म्हणे का बरं? म्हणे मला उठता येत नाही. म्हणे मग काय करू? म्हणे तुम्हाला उठ जोडीला या, तुम्ही उठवर बसा किंवा उभा राहा आणि माल धरा आणि उतार द्या. तो उठवाला म्हणे बहुत सहज, कोणत्या गोष्टी होत नाही, काहीतरी द्यावं लागेल. म्हणे दादा माझ्यावर बितले आता 500 दिसू, उतार द्या.
फुकटने नारळ लेवाली कितला देना पड्या ना 500. तो उठवाला म्हणे बो हातले माटी नाही पायले माटी नाही कितला भेट्या ना 500. 500. तो उठलाय ना जोडे तेले दाराल घ्या उठले काय माहिती यस ना काय संभाषण व्हायले उठ घ्या डायरेक्ट उखैवाडी पुढे निघे उठवाला तेले लटक ना तो उठवाला म्हणे दादा तुना 500 खोटा म्हणा बाई 1000 ले पण तुना वरला आहात काही सोडलं. विचार करा तुम्ही इथला बी चिक्कूपणा उठवाला म्हणे मी 1000 दिसू पण तुना वरला आहात काही तू सोडू जो फुकटनं नारळ लेवाले तेल कितला भेट्या ना 1000. तो आनंदाच्या भरात राहिला आनंदाच्या याच्यामध्ये तो म्हणे 1000 दोन्ही हात सुटले आणि खाली झाले दुष्टांत संपला सिद्धांत लक्षात ठेवा अति सर्वत्र वर्जते एवढं लक्षात ठेवा अति तिथे माती. म्हणून जोपर्यंत आपण काहीतरी लोभ सोडत नाही तरी काही काही लोकांचा अजून बी लोभ गेला नाही हो संसारात किती करावं कोण नाही तरी बी लोभ सुटत नाही हाय 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 फाय फाय बादल्या खंगाय खंगाय पैसा संगाय संगाय गाय. खोट नाही ना दादा खोकलेल्या हशिल्या पण 10 रुपये दिल्या किती करा सगळं इथंच राहणारे माय बापा माझी तळमळ एकच आहे ऐशी कडवड्याची जाती करी हा मोठा लाभ आहे लोभ सोळा आणि लाभ धरा तुमची गोष्ट जाऊ द्या मी 4-5 कीर्तन करून घरी चाललो होतो मला घरून फोन आला म्हणे तुम्ही निश्चित दिंड्यांमध्ये कीर्तन करतात आम्ही रोज दाय भाजी खाई कंटाई घेऊन आम्हाला भाजीपाला आणून द्या म्हटलं बरोबर आहे भाऊ आपण रोज बाहेर गावी वरण पुरण खातो हे रोज दाय भाजी खाऊन कंटाळले असते मग बाईचा फोन होता गेलो भाजी मंडीमध्ये बटाटे घेतले टमाटे घेतले लसूण घेतला मिरची घेतली कोशिंबीर घेतली पुढे अशा लाऱ्या लावल्या होत्या आणि त्या लाऱ्यांवर कोबी होती कोबी 10 रुपयाला म्हटलं गावावर 25ला भेटते घ्याल काय हरकत नाही घेतली कोबी टाकली पिशवीत गेलो घरी भारी भरून पिशवी बाईजवळ दिली हो बाई म्हणे पिशवी काय एवढी जड लागते म्हटलं बाजारच तसा केला म्हणे काय आणलं तुम्ही म्हटलं 10 रुपयामध्ये एवढं कोबीनं पोट काय येळा माणूस आहे म्हणे मी 5 रुपयामध्ये 2 लिटर शेत म्हणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठवर करशील रे संसार नरदेह मातीला कितीही करा जीवनामध्ये माय बापा सगळे इथंच राहणारे गिंदोरीकरचं ब्रीद वाक्य आहे कोणतं किती मोठा बंगला बांधा पण शेवटची अंघोळ कुठं होते अंगणामध्ये. किती मोठा बंगला बांध अंगणात बी होते पण कशावर होते ती खुर्चीवर खुर्ची बी कशी राहते लाकडाची. लाकडाची एका माणसाला इतकी बंगार खुर्ची दिलेली होती त्या खुर्चीने पाहिले दोऱ्या बांधलेल्या होत्या म्हटलं का रे एवढं घरदार बंगला एवढा आहे आणि अशी काय खुर्ची आणली म्हटलं आंघोळीला नाही म्हणे महाराज तुमने समजावणी म्हणे म्हटलं का बरं म्हणे अहो संघ्याना लई जाई अंकता आई देईल शे म्हणे अरे किती करा माय बापा संघाती काही चेनारी मरावे परी केवढं नाव राहील तुमच्या गावाचं आणि तुमले बी याद राहायचे बिगर भोंगाना बिगर बांगास ना बिगर वकाना बवा उन्हा बोन कीर्तन करी चालना घ्या काय डॉक्टर दादा हाई याद राहायचे तुमले केवढं भाग्य असेल तुमचं की घरोघर महाराज तुमच्या दारापुढे आले तुम्हाला कडवळा केला आणि ती कडवळाचं चिंतन तुम्ही ऐकताय ज्याच्यासारखं जीवनामध्ये आदर्श कोणताच नाही माय बापा माझी तळमळ काही का असेनं झालं पाहिजे आपण आलोय तर कारण की आपल्याला रोज कीर्तनाची भजनाची सत्संगाची सवय आहे कारण की एक इंग्लिशमध्ये म्हणे मॅन इज बंडल ऑफ हॅबिट मनुष्य सवयीचं गाठ होऊन जातो मला बोलण्याची हॅबिट झालेली बोलण्याचं वक्तृत्वाची हॅबिट झालेली सवय झालेली तो सवयीचा परिणाम माझ्यावर आहे म्हणून मला मान अपमान काहीच वाटला नाही मी घरोघर दारोदारी फिरून तुम्हाला कळवळा करून बोलवलं याचं कारण तेच होतं की माझं जीवनामध्ये एवढं तरी व्हायला पाहिजे ॲक्सिडेंटमधून देवाने वाचवलं 3 तास कोमामध्ये पडलेलो होतो माझ्या बायकोने विनंती केली देवा माझा नवरा कीर्तन करतो काहीच बघत नाही आणि याच्या पुढे विचारणार बी नाही पण वाचव माझ्या नवऱ्याला
म्हणून मी गावोगावी जातो. अपेक्षाच करत नाही तुम्ही देऊ नका बोप कीर्तन ऐकल्या, पण लोक म्हणे असा बवाज नाही याला वकाज म्हणणार नाही म्हणून बो म्हणला. खरा दुनिया राहील नाही दादा. चांगल्या माणसाला जगात त्रास आहे, वाईटले कोणी त्रास देत नाही. चांगली माझी मुलगी रांगोळी स्पर्धेमध्ये पहिली येते आणि आली बी आहे. इतकी रांगोळी छान टाकते, पण फटफटीवाला चालायला जास्त 2 भाग कट टाकस. चांगलं कोणलेच सैन होते. चांगला कपडा घाला तुम्ही लगे गलीवाला विचारत साखर पडायला जाणार का, पस्ता पाडायला जाणार का, म्हणजे त्यांनी फाटेलच घालो का. चांगला स्वयंपाक करा तुम्ही, कुकर मिक्सर वाजू द्या, लगे गलीवाला विचारत तुम्हाला का वरण शेका, तुम्हाला का पुरण शेका, म्हणजे त्याची वडा खोडाच खावं का. चांगलं कोणलेच सैन होत नाही. आता इथं चांगल्या प्रकारे कीर्तन होणार तरी आपले केवढा त्रास होणार. भोंगा भेटणार नाही, वायर भेटणे नाही, पखवाज भेटणे नाही, पखवाजा भेटणे नाही, हाव भाऊ लय न पडणं. हाव भाऊ म्हणे मी तमासा कुदाड साथ बाबा कस काय कुदाडू. पण दादाला म्हणतात चाल भाऊ. मान घेतला का नाही, मग आमच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली. एकदा टाळी वाजा खरंच यायला महत्व आहे. वाजायला जाऊ द्या. वा वा वा, यायला महत्व आहे. ते काही का असे ना वेळ वाकडे काही नंदा असं तुझा होईल. भावने लगेच कपडे घातले. बाबा तुम्ही माझ्या घरापर्यंत आले. भेटतो कुठंतरी माणूस, आत्मीयता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. 2 चरणाचा भावार्थ झाला. राहिलेली 2 चरण पुरे करायचे का दादा. मग करा ना 2 वा वा वा, खर्चाची मंडळी आली आहे. धन्यवाद. येतात ते कुठे डॉक्टर दादा येतात म्हणे ते. उदळ देशे रोजे रोजे नाही. मी काय सांगितलं हा. ते येतील म्हणजे येतील. मला येतील, फोन धन्यवाद. त्यांच्या ते लोकांना आवडत तर वारकरी संप्रदायाचा नियम आहे प्रत्येकाने आता हाताने टाळी वाजा आणि 2 मिनिटं मग लगेच आपण कीर्तनाला सुरुवात करू. विठोबा बघा मला खूप आनंद वाटला. विनेकरी विनेला टाकून द्या. हे बघा बाबा म्हणत होते म्हणे फुलार काही आता नांदेड कोण जाईल बाबा, इकडे धरंगा कोण जाईल, फुलार काही जवळ भेटत नाही. पण त्यांना म्हटलं बाबा मला काही तारीख दिली नाही, काही नियोजित कार्यक्रम नाही फुलार भेटणार बुक्का लायचे द्यात म्हणतात. पण दादांनी खरोखर ज्यांनी फुलार तयार केला त्यांच्यासाठी टाळी वाजा करा. समयाशी आणि देव ठेवी समयोजाना समयोजाना. काही का असे ना फुलार भेटला बुवा, नाही तर राहू दे. काही काही ठिकाणी जाहीर कीर्तन राहतात तरी फुलार भेटत नाही. धुळे जिल्ह्यामध्ये मोठं काय कापडणं पैसा असो सापडणं. त्या गावाला जाहीर कीर्तन होतं. बोलू नका, इकडे लक्ष द्या. त्या गावाला जाहीर कीर्तन होतं बारशाचं. डीजे साऊंड होता, चिवडा होता, पेढा होता, सगळं होतं. पण नेमकं काय नव्हता, फुलार नव्हता. आठवण पडली त्या माणसाला. जंगर कार्य असणार त्याला याद पड जास्त. तो येडा व्हायला. आम्हाला अनुभवाला मी घरी 2 लग्न केली, मुलाचं मुलीचं. मला बी आठवण पडली होती. कोणती शेजारी निवतं दिनं नाही, बिलाडी मग चुला निवतं देवा आठवण पडते माणसाला. तसं त्या माणसाकडे बारसं होतं, त्याला आठवण पडली. चिवडा पेढा सगळं आणलं, पण फुलाराला नाही. असा मध्यांतर झाला. तेवढ्याच एक उठला म्हणे फुलाराना. तो म्हणे माफ करा मला आठवण पडली. तेवढ्याच एक उठला म्हणे आपला घर शे म्हणे. त्यानं घर काही 3 जण आणलं होता प्लास्टिक नार.
तो प्लास्टिक ना हार फक्त पोयांदीनच पहिले सांगा या टाका लोके पवा सांगा या टाक्याचं झाला तो प्लास्टिक ना अर्धा खामीन म्हणा आंगले काटा होणार म्हणतात दादा बुक्का लायदे पण आवार काही टाकू नको तो काय सांगे बाबा आतून समजत नाही आर ओरिजिनल आहे म्हणे बवा सुकायची पण आर सुकावतो पण डॉक्टर आप्पा तुमच्या गावात प्रयत्न केले खरंच पोलार भेटला विठ्ठल 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 या पाहिजे बसा हो किती आनंद आहे बुवा जीवनामध्ये याला महत्व आहे हो बाकी सर्व खोट आहे आनंदाला पारावार नाही करत बोलता बोलता कुठं संवादा होऊन गेले समजलं मी फक्त एकच सांगतो जाता जाता चांगलं असेल ते घेऊन जा वाईट असेल ते इथं टाकून जा एकाने गैरसमज केला हो म्हणे महाराज सांगा चांगलं ते लई जा वाईट ते टाकी जा त्यानं काय केलं नव्या चपल्या लई घ्या एकाने उजेड्यात ओळखलं म्हणे माझ्या चपल्या का बघा तो म्हणे बोला काम नाही महाराज सांगा चांगलं ते लई जा चांगल्या चपल्या लई जा का मग नाही चांगले विचार घेऊन जा आणि म्हणून अभंगामध्ये म्हटलेले असोनी संसारी एकदा आपल्या लाडक्या बहिणींसाठी टाळी वाजव केवढा प्रतिसाद आहे महाराजांना खरं हरिपाठ बी करता महाराज तुमच्या मागे आम्ही टाळ घेऊन उभे राहतो असंच करतोय हरिपाठ का शंदनची महत्वाचं प्रतिसादला महत्व आहे यायला महत्व आहे हो म्हणून असोनी संसारी जीवेला काहीतरी चालना द्या जीवेला काहीतरी वळण लावा वेग धरी जिव्हे वेग धरी म्हणजे काय या जिव्हेला वळण लावा लागले वळण इंद्रिया सगळा भावतो निराळा झाला जीवनामध्ये संस्कार आणि संस्कृती महत्वाची मी बोललो जुन्या बायांच्या आज डोक्यावर पदर आहे ही संस्कार आणि संस्कृती माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पद होतं दिल्लीच्या तख्त्यावर त्यांनी गाथा पारायण ठेवलं तुकाराम महाराज गाथा पारायण ठेवलं सगळ्या कीर्तनकारांना बोलवलं तिथं सगळ्या कीर्तनकारांना गाथा सप्रेम भेट दिली उपरणं दिली टोपी दिली आणि भारतीय संस्कृतीचा आदर्श टिकवला त्यांना मीडियावाल्यांनी प्रश्न केला म्हणे ताई तुम्ही राष्ट्रपती पद आहे एवढं पद आहे तरी तुमच्या डोक्यावर पदर ताईने एका वाक्यात उत्तर दिलं मी भारतीय संस्कृतीत वाढली आहे भारतीय संस्कृतीचा मला स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्रातलं खानदेशातलं बोदवड तालुक्यातलं नाळगाव म्हणून माझं माहेर आहे जळगाव जिल्ह्यात म्हणून मला खानदेशातला भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान आहे मी सगळ्यांविषयी करते आदर सगळ्यांविषयी आहे मला कदर मी डोक्यावर घेते पदर आणि म्हणून मला म्हणतात इंडियन मदर विचार करण्यासारखी
एवढं राष्ट्रपती पद होतं तरी डोक्यावर पदर होता. आणि आता आमच्या सुनबाईला बचत गटच्या अध्यक्ष केलंय भाऊच्या सूनला. परवा मला चोपड्याला भेटल्या पंचायत समितीच्या. मी भाऊला फोन केला, म्हटलं भाऊ तुमच्या सुनबाई भेटल्या पण डोक्यावर पदर नव्हता. मग भाऊने फोन केला, म्हणे कुठे आहेत तुम्ही? म्हणे चोपड्याला. मग म्हणे डोक्यावर पदर बिदर म्हणे कोण सांगतं? म्हणे महाराज आले त्यांनी फोन केला. सांग्या म्हणे तुम्हाला महाराज मी अध्यक्ष बनेल शे म्हणे, बचत गटचे अध्यक्ष. कहा राजा बोल, कहा गंगू तेली. अरे राष्ट्रपती पद असणारी बाई डोक्यावर पदर घेते. लक्षात ठेवा, फाशीचा हुकूम, फाशी सोडवायची असली तर कोणाला अर्ज करावा लागतो? राष्ट्रपतीला. एवढा त्यांना वट हुकूम दिलेला आहे तरी ती बाई डोक्यावर पदर घेते. याचा अर्थ असा, संस्कार आणि संस्कृती महत्वाची. या 3 बाया जर जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला भारतामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपल्याला कीर्तनाचा अधिकार बी राहिला नसता. कोणत्या 3 बाया? राष्ट्रमाता जिजाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि तिसऱ्या आहे सावित्रीबाई. या 3 मातांना धन्यता द्या. छत्रपती जन्माला आले, जिजाईला धन्यता द्या. नाही तर काशी की कला जाती 3 मथुरा में मस्जिद होती 3 एक शिवाजीनं तातो सबकी. हो, पूर्वीचे शूर आणि वीर कसे होते? पूर्वीच्या लोकांचा आदर्श आहे, लक्षात ठेवा. पहले मराठे रण में सुटे, शीर कटे पण पीछे न हटे. हल्लीचे मराठे चुला पान बठे, कब बशी ना काट फुटे, व बावनी तलप ना सुटे. काय शूरवीर होते बा पूर्वीचे. आज बी ती कविता आठवते. खबरदार जट्टाच मारुनी चाल पुढे. पुढे मी राई राई एवढ्या. बघा किती वर्ष झाले असतील या कविताला. शहराला बघा, आज बी श्रावण बारची कविता त्यांच्या होटावर आहे. आणि आताच्या पोराला कविता म्हणायला लावली. म्हटलं म्हण रे तुझी कविता. त्याने लगेच म्हटली आटाना वटाना फुटाना उडत चालला शेंगदाणा. ही काही कविता आहे का? म्हटलं दुसरी म्हण. लगेच दुसरी म्हटली त्याने. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईन नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे काय या का कविता आहेत का? अरे जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी. जिजाईने छत्रपतीला घडवलं, लक्षात ठेवा. रामायण महाभारताच्या कथा कीर्तनाच्या गोष्टी सांगायच्या म्हणून शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसायचे. एवढी संस्कार आणि संस्कृतीला महत्व आहे, लक्षात ठेवा. मला आनंद वाटला तुमच्या गावात काही का सेना वेळ वाकडं आनंद आहे. काही का सेना थोडे आहेत पण बरे आहेत. तरुण मंडळ पुरे आहे. बाकी काटकोपरावर येत नाही, सगळे तरुण मंडळ आहे. पटना ते पट्टीने ते मागे मागे उठाल बरं आहे. पण आहेत बहुत तरुण पण आहेत. गावाच्या मनाने बरेच आहे. गाव लहान आहे. काही काश नाही, शांतता आहे. नाही तर काही ठिकाणी आती एवढी शांतता आहे की टाचणी पडेल दावाजी. शांततेला महत्व, एकाग्रतेला म्हटलं एकाग्रताचे शांतता, शांतताचे प्रसन्नता, दया क्षमा शांती तेथे. आणि म्हणून असोनी संसारी जिव्हा वेग करी. वेदशास्त्र उभारी हो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी दे हे माझा. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात असू
द्या, आपलं वेळ वाकडं आहे, माम बंगाल पुरा 4 चरण म्हणा तुम्ही, काय आपण सोडा का आणि पाठ येतो पुरा करा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. आणि द्वारकेचा राणा हा भगवान पांडवांच्या घरी राबत होता. या भगवंताला कोणी आणलं? भक्त पुंडलिकाने आणलं. लक्षात ठेवा, भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. द्वारकेचा राणा पांडवा घरून आणला आणि ही वैकुंठाची मूर्ती त्या ठिकाणी आली. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं यग यग विठाबाईन माझी, भीमा आणि चंद्रभागान तुझ्या. देवाच्या चरणाजवळ गंगा आलेली आहे म्हणून चंद्रभागेला गंगा म्हटलंय. गंगा स्नान करा. पंढरपूरच्या 5 गोष्टी सांगितल्या. पंढरपूरचा देव पवित्र आहे, पंढरपूरचं तीर्थ पवित्र आहे. नाही तर ही वैकुंठातली स्वर्गातली गंगा वैकुंठात आली, तुमच्या आपल्या इथं आणली मूर्ती लोकांमध्ये. शंकरजी भगीरथ राजाने तप केलं, शंकरजीच्या जटेत आली. शंकरजीने वारी केली, देवाच्या चरणाजवळ आणली. आणि भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, तुमच्या आपल्या पंढरपुरात आली, देवाच्या चरणाजवळ लीन झाली. लक्षात ठेवा. म्हणून पंढरपूरचं तीर्थ पवित्र आहे, पंढरपूरचा देव पवित्र आहे, पंढरपूरचा भक्त पुंडलिक पवित्र आहे. त्याला प्रदक्षिणा केल्याशिवाय येऊ नका. पंढरपूरचा बुक्का पवित्र आहे, विठोबाचा बुक्का आणा. पंढरपूरचा कुंकू पवित्र आई साहेबांचा, तुमचं सौभाग्य वाढेल. म्हणून पंढरपूरची वारी करून आलो का पहिले आपण गलीमध्ये काय वाटतो? प्रसाद. म्हणजे कोणता वाटतो? पहिले कुंकू आणि बुक्काच वाटतो. का? कुंकू दिल्याने सौभाग्य वाढेल आणि बुक्का दिल्याने यांच्या घरात सुख शांती नांदेल. म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरला जावं. म्हणून जीवनामध्ये येऊन पंढरपूरची वारी करा. होय होय वार करी. जीवनामध्ये वारीला मध्ये यावर्षी 22 लाख लोक होती. काही लोकांना 10 तास लागले, काहींना 12 तास लागले, काहींना 15 तास लागले. आणि काहींनी अति गर्दी असल्यामुळे कळसाचं दर्शन घेतलं, पायरीचं दर्शन घेतलं, बाहेरच राहिली. वैकुंठ आहे ते भूलोकातलं. हा देव तुमच्या आपल्यासाठी आलाय, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो चला हो पंढरपूर, चला हो पंढरपूर. काय सांगता लोक आम्हाला? इसू ना इसू. आणि जास्त आग्रह केला तर काय सांगता? इसू ना देवनी बोलाव आणि मन जाओ. इथलं पुण्य आहे तुला, तुला याही बोलावत नाही, देव कथ बोलाय. अरे देव पहावया गेलो, देवाकडे जावं लागतं, संताला बोलावं लागतं, जीवाला यावं लागतं. काही भाग्य समजा तुमचं की पंढरीची वारी करून आले आणि भगवंत तुमच्या दारी आले. काही का असेना श्रावण महिन्यामध्ये घर बसल्या कीर्तन ऐकायला भेटलं. श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक अपेक्षा करतात की आमच्या महादेवावर कीर्तन व्हावं, आमच्या घरी कीर्तन व्हावं, आमच्या घरी महाराज यावा. पण तुम्ही न अपेक्षा करताना महाराज तुमच्या दारी आले. तुम्हाला तळमळीने बोलून होऊन महाराजने सांग की बस करून घ्या कीर्तन, रामकृष्ण हरी. आमचे गुरुजी लक्षात ठेवा, नेहमी सांगायचे नथू सिंग बाबा मोठे बाबा. होऊन येतो तो संत, तारीख घेऊन येतो तो महाराज, आणि तारीख जी संधी येत नाही तो बाबा. बाबा कोणले म्हणा ना, होऊन येतो तो संत, तारीख घेऊन येतो तो महाराज, आणि तारीख जी संधी होणार तो बाबा. मी होऊन तुमच्या दारी आलो याचक म्हणलो, होऊन तुमच्या तडमडीने तुमच्याकडे कळवळा केला, आणि त्या तडमडीला आणि कळवळ्याला तुम्ही हाक दिली आणि हा योग घडला. आणि याला म्हटलंय सुयोग. असा सुख सोडा स्वर्गात नाही, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये मोठा आदर्श जीवन जगले तुम्ही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपण, हा द्वारकेचा राणा पांडवा. माऊली तुम्हा आपल्याला तळमळीने सांगते, कळवळीने सांगताय की जीवना मोठे आदर्श आहे. काही नाही, बस प्रेम महत्वाचे आहे. प्रेम देई सुख, प्रेम देई सुख, प्रेमाविना नाही समाधान. म्हटले ठेविल्यानंतर आणि चित्ती असू द्या. काही लोकांकडे भरपूर आहे तरी समाधानी नाही, आणि काहींकडे काही नाही तरी एवढे समाधानी. काय सांगू तुम्हाला, जोडग्या जोड असताना म्हणून काय 5 किलोमीटर नवलबाई, नवल सिंग दुर्गाबाई नाव आहे, दुर्गाबाई नवल सिंग राजपूत. त्या बाईकडे कीर्तन होतं, लक्षात ठेवा. त्या बाईने सगळ्या गावाला बोलवलं, प्रभात फेरी फिरते ती बाई. ती बाई म्हणे मी प्रभात फेरी फिरते, प्रभात फेरीचं धान्य माझ्याकडे आलेलं आहे आणि ते धान्य मी विक्री केले, त्याचे 1500 रुपये आलेत. मी स्वतः 500 देईल बाबा, माझ्या दारी कीर्तन कर, हे पैसे मला पचणार नाही. मग त्या बाईने कीर्तन ठेवलं, ते फेरीतले पैसे दिले आणि सगळ्या लोकांनी आदर्श ठेवला, सगळ्या लोकांनी हातभार लावला. तर इतकं रंगलं कीर्तन. आज त्या बाईचा मला फोन होता की बाबा माझा नातू नेव्हीच्या भरतीत भरती झाला.
नाही तर तो हातामध्ये क्रॉस होत होता. पण तुमचा आशीर्वाद, नुसतं संताचा पाऊल, संताचा आशीर्वाद हा वेळावाकडा ठरतो. मायबापा हो, आज तो नातू भरती झाला सीमेवर, लक्षात ठेवा. ती बाई हरिभक्त होती म्हणून तिचा नातू देशभक्त झाला. बनत 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 बन जाय. दिल्याने कमी पडत नाही. तुम्ही मला द्या असं मी म्हणत नाही, परंतु अचानक अकस्मात सेवा आलेली आहे आणि सेवेला सादर होणं महत्वाचं आहे जीवनामध्ये. म्हणून तुम्हाला एकच हात जोडून विनंती मायबापो, की अशा प्रकारे जीवनामध्ये जीवन जगा की आपल्या करून किंवा आपल्या हातून कोणी विनमुख जाऊ नये आणि कोणी भुकेला जाऊ नये, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. हीच फक्त तुम्हाला माझी विनंती आहे. कारण की जीवनात सगळं ठिकाणावर राहणे पाहता आपण जगामध्ये घडामोडी काय होत आहेत, अनंत घडामोडी आपण पाहिलेल्या टी व्हीच्या माध्यमाने, फेसबुकच्या माध्यमाने, नेटच्या माध्यमाने, यूट्यूबच्या माध्यमाने. पण जीवन आपण सुंदरतेने जगलात. आमच्या डॉक्टर दादांनी प्रयत्न केला. आमच्या महिला, धन्यवाद देतो महिला भजनी मंडळाला, हरिपाठच्या मंडळीला, त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. जीवनामध्ये आमचे तरुण मंडळींनी सहकार्य केलं. कोणी फट आणला, कोणी काय आणलं आणि त्यांनी सुद्धा सहकार्याची भावना ठेवली. त्यांनाही धन्यवाद देतो. फक्त एकच सांगतो जाता जाता की जीवनामध्ये कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका. मला काही तुमच्या गावचा अनुभव नाही, पण काही गावांना कीर्तन झालं का लोक असे झटक पटक करतात. म्हटलं कर वाडी तमासा आहे का इथलं झटक पटक करायचं नाही म्हणे महाराज, जिथलं सांगत तिथलं आठीच झटकी चालू म्हणे. अरे काहीतरी जीवनामध्ये आत्मसात करा. झालेली सेवा श्री मारुतीरायाच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलताना माझ्याकडनं काही टोचून कोणाला बोललं गेलं असेल तर मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो. पुन्हा तुमची सेवेची संधी मला घडावी अशी देवाकडे प्रार्थना करतो. सेवेला पुन्हा देतो. ज्ञानेश्वर माऊली, प्रकारे आपल्या गावामध्ये अचानक अकस्मात कीर्तनाचा योग घडला. आमच्या डॉक्टर दादांनी सांगितलेलं आहे की महाराज पूर्णतः फुलाची पाकळी, ज्याला काही दान करायचं असेल ते देऊ शकतात. सकाळी महाराज 7 वाजता जाणार आहेत. दिया उसका भला ना दिया उसका डबल भला. पण महाराजांना विनमुख जाऊ नका द्या, ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला. एवढीच कळवळीची विनंती आहे. त्या कळवळीच्या विनंतीला मान द्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पुन्हा देतो. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आरती या अक्का लावतो बाई. बसा बसा, बसून घ्या, बसून घ्या. आपल्या हरिपाठाबद्दल आपल्याला बोलायचं येतं. युट्यूबला ते जातोय कार्यक्रम.
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. हे बघा मंडळी, बाबा आले आपल्या गावात, होऊन आले. बाबा तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही तुम्ही मला फुलाची पाकडी देणार. आमचे वरिष्ठ मंडळीचे म्हणणं झालंय, तुम्ही त्याची काही चिंता करू नये. माझ्याकडनं तुम्हाला 101 रुपये. वा, आमचे डॉक्टर दादानी 101 रुपये दान केले. धन्यवाद. हा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे, माऊली आमच्या गावात हा युट्यूब शूटिंग आहे. या महिलांचं म्हणणं होतं की कित्येक वर्षापासून म्हणजे अखंड हरिपाठ होतो या. तर हा हरिपाठाचा आमचं जे महिला मंडळ आहे, तर यांना काही त्यांचे कागदपत्र आहे. तर 30 वर्ष किती वर्षापासून आपल्याला शूटिंग बरोबर की महिला मंडळ यांची ऐकून आहे हो पंडित ऐकून आहे. आमचे हरिभक्त परायण पंडित पाटील यांच्याकडून 100 रुपये. कोणा दादा या सुभाष आप्पा कोणा दीडशे का. पांडुरंग शेणपडू पाटील यांच्याकडनं 151 का. हा, अजून आप्पा साहेब किती हा सुभाष आप्पा यांच्याकडनं 50. मंगल आबूकडनं 50. हा तिचे बाबा सकाळी गुपित दान आले. आपलं विशाल दादा हृदय यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये. आमचे माजी सरपंच यांच्याकडनं सुद्धा दान आलेलं आहे. हा सकाळी. हा आमच्या यमुनाताई यांनी सुद्धा दान केलेलं आहे. शांताबाई बिल्ल यांनी सुद्धा 50 रुपये दिलेले आहेत. डॉक्टर बाबा, ओ बाबा, गुपित दान जास्त येतं यावर्षी आपल्या गावाला. आता गुपित दान नाही पिकणार जास्त. हा गुपित डॉक्टर बाबा, ओ बाबा,
आपले गावातील हरिभक्त केशरलाल दादा यांच्याकडे सुद्धा माऊलींना सप्रेम भेटे. ओ डॉक्टर बाबा बंद कर देऊ का? हा, बस, बस.